आज सकाळ सकाळी मस्त अशी वाटाण्याची भाजी बनवायला लागली होते, मात्र लाडू मात्र पाठीमागं येऊन बसला होता. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी काल इडली सांबर आणि वडा बनवला होता. चपाती काही बनवली नव्हती. बाकी भरपूर असतो लाडूला खायला, पण चपाती मात्र पाहिजे असते. त्यामुळे तो चपाती बनवण्याची माझी वाट बघत बसला होता आणि इकडं वाटाण्याची भाजी बनवायची माझी गडबड चालली होती. कुकरमध्ये ना 4-5 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरी, अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली, बारीक कट केलेला कांदा सुद्धा टाकून घेतला होता. आणि इकडं बघा, किचन मधून हा जायलाच तयार नव्हता. का रुसलाय? झाला तर चपाती करायची बाळाला माझ्या. सोनू माझ चपाती नाही ना, काल इडली होती म्हणून. तसं तर नेहमी ना इडली जरी बनवली असली ना, तर तुम्ही माझे व्लॉग नियमित बघत असाल तर माहिती मी चपातीसुद्धा आवर्जून बनवते. पण काल भरपूर होतं वडा वगैरे, त्यामुळे चपाती बनवली नव्हती. आणि आत्ता मला पटकन त्याच्यासाठी चपाती बनवायची. मोठी वाटी भरून दूध ठेवले, घाटी शेव ठेवली, पण तो काय खायला तयार नाही. त्याला दही आणि चपातीच पाहिजे. तोपर्यंत बघा कांदा मस्त असा भाजला होता. त्याच्यामध्ये लाल बुंद पिकलेलं एक टमाटर बारीक कट करून टाकला. साठवणीचं थोडंसं काळं तिखट, चवीपुरती हळद टाकून घेतली आणि रात्रभर भिजत घातलेले हे वाटाणे 1 वाटी टाकून घेणार आहे आणि मस्त अशी मिक्स करून घ्यायचे. नेहमी ना मला कुकरला शिजलेलीच अशी वाटाण्याची भाजी आवडते, किंवा शक्यतो मी लोखंडी कढईमध्ये ना कधी कधी मोकळी पण वाटाण्याची भाजी शिजवते. तशी सुद्धा खायला खूप भारी लागते. त्यानंतर बघा, मिक्स केल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आणि अर्धा ग्लास इतकंच पाणी टाकले. फक्त 2 शिट्ट्या केल्या ना अगदी मीडियम असा हा वाटाणा शिजतो. जास्तीही म्हणजे मऊसर होत नाही आणि कमीही शिजत नाही. असा कुकरला शिजवलेला वाटाणा आहे ना, घरात लहान मुलं वगैरे असतील ना, किंवा आपल्याला सुद्धा पचायला हलका होतो आणि मस्त पण लागतो. त्यानंतर बघा 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला. आता कुकरचं झाकण लावून घेणार आहे. पण आता बघा मी शिट्टी काढून घेतली आहे. बऱ्याच वेळेस कुकरमधून ओतू जातं बघा. त्यावेळेस दुकानदारांना विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की शक्यतो शिट्टी काढायची आणि त्या होलमधून वाफ निघायला लागली की मग शिट्टी लावायची. असं केलं की कुकर मधून ओतू जात नाही. बऱ्याच ताई मला कमेंट करत असतात की तू शूट कसा घेते. तर बघा, शक्यतो 90% तर ना हा ट्रायपॉट मी वापरते. आणखीन एक छोटा आहे, तो पण परत कधीतरी दाखवेन मी. हा ट्रायपॉटच मोबाईल लावते त्याला आणि इकडून तिकडं तिकडून इकडे ह्याला फिरवायचं चालू असतं आणि त्याच्यानुसारच अँगल लावून मी शूट घेत असते. तोपर्यंत इकडं ना दूध घेऊन आले होते आणि मला विचारत होते लाडूला दूध देऊ का म्हणून. तर मी म्हटलं सकाळपासून मी त्याला 2दा दूध ठेवले, पण तो काय प्यायला तयार नाही, त्याला चपातीच हवी आहे. त्यानंतर बघा तोपर्यंत कणिक मळून कणकेचे गोळे पटपट करून घेतले आणि वाटाण्याची भाजीसुद्धा मस्त शिजून तयार झाली होती. आणि मस्त बघा चपात्यासुद्धा करून घेतल्या पटकरनं. लाडूला आहोंनी आज दही आणि चपाती चारली, कारण माझं काम चालू होतं आणि निम्म्या चपात्या ठेवून तर मी काय त्याला चारू शकत नव्हते म्हणून. आणि रोजच्या जेवणामध्ये जे लोणचं काढून ठेवलं होतं ना, गेल्या काही दिवसात व्हिडिओत शेअर केलं होतं छोट्या भरणीमध्ये, तेही लोणचं संपलं होतं. आणि म्हटलं चला आज थोडंसं आणखीन गोड लोणचंसुद्धा खायला काढूयात. आणि इतकं छान झालंय ना गोड लोणचं. मी याची शॉर्ट व्हिडिओमध्ये रेसिपी शेअर केली आहे, तुम्ही नक्की बघा. गूळ घालून बनवले, इतकं भारी लागतंय ना की मी तुम्हाला शब्दात वर्णन करू शकत नाही. अगदी प्रमाण, सगळ्या गोष्टी परफेक्ट झालेत. माझ्या लेकींना आहोंना दोन्ही प्रकारची पण लोणची केलेली ना आवडली आहेत, मस्त झालेत एकदम. आता ह्या छोट्या स्टीलच्या डब्यामध्ये ना गोड लोणचं काढून घेणार आहे. गोड लोणचं काही मी जास्त बनवलं नाही, थोड्याच प्रमाणामध्ये बनवले. मात्र जे साधं लोणचं आहे ना, ते जवळजवळ 50 कैऱ्यांचं बनवले, भरपूर झालंय ते सुद्धा आज मिक्स करून घेणार आहे, दाखवते तुम्हाला. ज्या वेळेस आपण असं रोजच्या वापरासाठी लोणचं काढतो ना, त्यावेळेस कोरडा हात, कोरडा चमचा याचा वापर करायचा. म्हणजे लोणचं 2 वर्ष म्हटलं तरी टिकतं, कुठल्याही प्रकारे खराब होत नाही. आता या भरणीच्या तोंडाला ना थोडं तेल लागलं होतं, ते सगळं पुसून व्यवस्थित मी नेहमी टिश्यूनं घेते आणि नंतरच झाकण लावते, म्हणजे झाकणावरून वगळ येत नाहीत खाली आणि जिथं तुम्ही भरणी ठेवता ना तिथला जागासुद्धा खराब होत नाही. आता बघा हे मोठं लोणची जी भरणी आहे ना ती सुद्धा काढून घेतली होती आणि समोर बघताय तुम्ही कसला सुरेख रंग आलाय बघा ह्या लोणच्याला, मस्त एकदम झालेला आहे. त्यामुळं ना आता ही माझी दुसऱ्यांदा भरणी भरून लोणचं काढायचं झालंय रोजच्या जेवणातलं. अगदी रोजच्या जेवणात आम्ही 4घं पण लोणचं खातोय, इतकं मस्त झालंय ना.
इथं आता लोणचं चांगलं मिक्स करून घेतलं अगोदर आणि त्यानंतर रोजच्या जेवणाची जी छोटी भरणी आहे ना त्यामध्ये लोणचं काढलं. या भरणीला सुद्धा स्वच्छ पुसून घेतलं आणि मस्त आता ठेवून टाकलं जागेला, कारण थोडा उकाडा जास्त आहे ना, त्यामुळे हवा लागली ना तर लोणचं व्यवस्थित राहतं सुद्धा. त्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळा आवरून झाला होता. तुम्हाला दिसत असेल की कट्टा एकदम स्वच्छ आहे. आता आमरस वगैरे असतो अधूनमधून, त्यामुळं आणि उन्हाळ्याच्या दिवसात कसं थोडेसे तळणीचे पदार्थ खायला आवडतात आणि दोन्ही लेकींना सुद्धा, म्हणून इथं थोडेसे वेपर्स, कुरवडी, पापडी असे काही तळणीचे पदार्थ सगळे घरी बनवलेले घेतले होते. त्याच्यामध्ये पट्टी पापड होते. म्हटलं थोडं तळून ठेवलं ना दुपारच्या जेवणासोबत तोंडी लावायला असं काहीतरी असलं ना की मग मस्त एकदम जेवण पण व्यवस्थित जातं. नाहीतर मग उन्हाळ्याच्या दिवसात म्हणजे सारखं पाणी पाणी भूक पण एकतर लागत नाही. आणि हे बघा खपली गव्हाची कुरडई तळल्यानंतर किती सुरेख पांढरी शुभ्र दिसते बघा. आणि बघा काही दिवस झाले बऱ्याच ताईंच्या मला कमेंट येतात आहेत की तुझे एवढे लांब सडक केस आहेत, कधीतरी वेणी वगैरे घाल, छान गजरा वगैरे घाल. तर बघू, जर लवकरच जर झालं ना शक्य तर तुमच्यासोबत मस्त असा मेकअप लुक शेअर करते एक, आणि तुम्हाला आवडतोय का मला कमेंट करून सांगा. आणि इथं ना चिंगूताई झोपली होती, समोरच लाडू झोपला होता. आमचा लाडू ऐका नाही इतका इसळखोर आहे ना की विचारायलाच नको. तुम्हाला नंतर थोड्या वेळाने समजेलच की मी इसळखोर का म्हणते ह्या लाडूला. चिंगी पॅसेजमध्ये झोपली होती आणि चिंगी दिसेल अशा ठिकाणी हा मुंडकं काढून झोपला होता. आता बघा इथं थोडंसं सगळी स्वयंपाकाची कामं आवरल्यानंतर म्हटलं म्हणजे हॉल वगैरे स्वच्छ करून घ्यावा. इतकी धूळ येते ना, मी 2-3 दिवस झाले व्हिडिओत तुम्हाला तेच सांगते. आणि हा वेल आहे ना धुतला होता मी धुळीमुळं, खराब झाल्यामुळं. पण मला परत अचानक असं वाटलं किचनमध्ये पण तुम्ही नेहमी व्हिडिओत बघत असाल ह्या पिवळ्या फुलांची वेल आहे ना हँगिंगची, म्हटलं थोडी हादली बदली करूया, म्हणजे हॉलमधली किचनमध्ये ठेवूयात आणि किचनमधली हॉलमध्ये लावूयात. थोडंसं घरातल्या वस्तूंच्या जागा जरी चेंज केल्या ना तर घरात कसं एकदम प्रसन्न वाटायला लागतं. तुम्ही बघा एखाद्या कवीना घरातल्या वस्तूची जागा चेंज करून बघा, मस्त वाटतं एकदम. आणि बघा हा फुलाचा म्हणजे जो गुच्छ आहे हँगिंगचा तो किचनमध्ये लावला, तिथं कसा वाटतोय तो कोपरा मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर इकडं हॉलमध्ये आले, इतकी धूळ वगैरे येते ना, त्याचबरोबर ना लाडू आणि चिंगी पण बाहेर जातात आणि भरपूर धूळ घेऊन येतात. आणि लाडूच्या पायाला काही गेल्या दिवसात लागलं होतं त्यामुळे तो आजारी पडला होता, त्यामुळे त्याचे थोडेसे केस सुद्धा पडतात. आणि बऱ्याच ताई कमेंट करतात की म्हणजे केस चांगले नसतात किंवा वगैरे अशा पद्धतीनं, किंवा जेवणात वगैरे गेलेलं. तर मी पुरेपूर काळजी घेते, एवढी स्वच्छता ठेवते म्हटल्यानंतर त्या गोष्टीची मी काळजी घेतच असणार. पण तुम्ही माझ्याबद्दल प्रेमापोटी मला सांगत असता, त्यामुळं मला असं काही वाटत नाही, पण म्हटलं सांगावं तुम्हाला. आता इथं बघा सोफा सगळा झटकून घेतला व्यवस्थित. जवळ आज ना मला 12:30 पर्यंत ना मी कामच आवरत होते. आज काही केल्या ना घरातलं कामच मला उरकत नव्हतं, असं झालं होतं असं कधी कधी. आणि त्यात तळणीचे पदार्थ तळत बसल्यामुळे तिथं पण माझा 10-15 मिनटं वेळ एक्स्ट्रा गेला होता. आणि लाडूला इसळखोर म्हटलं होतं ना मी अगोदर, तुम्हाला आता समजेल. जिथं चिंगी झोपली होती ना, चिंगी उठून गेली की लाडू जाऊन तिथं झोपला. प्रत्येक वेळेस तसा करतो. आता चिंगीला लवकरच बाळ होईल म्हणून आम्ही तिच्या बाळांसाठी डिलेवरीसाठी त्या टेबलच्या तिथं जागा केली, तर तो चिंगी जायच्या अगोदर तो स्वतःच जाऊन तिथं झोपतो. इतका तर तो लाडू आगाव आहे. आता बघा सगळी घरातली स्वच्छता करून झाली आहे माझी, म्हणजे झाडून वगैरे काढून. आणि म्हटलं दाखवावं एकदा कसं दिसतंय स्वच्छ केल्यानंतर. मशीन तर पुढं आणली आहे, पण आणखीन काय माझ्याकडून ब्लाऊज शिवणं झालेलं नाही, कारण व्हिडिओचे एडिटिंग, बाकी रेसिपी, शॉर्ट व्हिडिओ ह्याच्यातून बऱ्याच वेळेस वेळ भेटत नाही. आणि एकदम बाहेर गेले बघते तर काय या गुलाबाला खूप सुंदर फुलं आली होती. म्हटलं चला थोड्या वेळाने आणखीन ऊन वाढलं ना तर ह्याच्या पाकळ्या करपून जातील, त्या अगोदर तुम्हाला ही सुंदर अशी टवटवीत ताजी तवाने आलेली फुलं आपल्या बागेतली दाखवावीत. आणि एकाच झाडाला बघा ते डार्क रंगाचं पण गुलाब आलंय, आणि हे मधून फिक्कट आणि साईडला डार्क रंगाच्या पाकळ्यांचं गुलाब आलंय. म्हणजे हा पण एक प्रकारचा देशी गुलाबच आहे बरं का. आणि हा मात्र काश्मीरी गुलाब आहे, म्हणजे थोडा थोडा ह्याच्यामध्ये फरक आहे, पण फुलं खूप सुंदर आलेत. आणि ताजी तवानी फुलं असल्यामुळं खूप भारी वाटत होतं सकाळ सकाळी. मोगऱ्याला पण भरपूर फुलं आलेत, पण तोडून काही गजरा करायला वेळ भेटत नाही. बागेत एक फेरफटका मारला ना कशी एनर्जी येते. आणखीन उर्वरित भरपूर कामं माझी तशी राहिलेली आहेत. म्हटलं चला बाहेर जाऊन यावं, म्हणजे थोडंसं काम करायला प्रसन्न वाटेल. आणि कालच्या व्हिडिओत मी तुम्हाला ह्या ब्लॅक रोजच्या कळ्या दाखवल्या होत्या, आणि आज बघा ती फुलं किती सुंदर उमलली होती. त्यानंतर घरात आले आणि स्वच्छ अशी फरशी पुसून घेतली. फरशी पुसून घेतली ना कसं बरं वाटतं. फरशीसुद्धा पाय ठेवल्यावर सांगते की हा म्हणजे स्पर्श जाणवतो आपल्याला स्वच्छ केल्यानंतर. तुम्हाला सुद्धा म्हणजे असं जाणवलंच
असेल की पुसलेलं घर नसतं तेव्हा कसं वाटतं आणि स्वच्छ घर असतं तेव्हा कसं वाटतं. मला तर लगेच पुसलेल्या म्हणजे फरशी पुसलेल्या घरात फिरताना इतकं भारी वाटतं ना. तशी तर मला रोज काही फरशी पुसणं होत नाही. कधी कधी रोज पुसते, कधी कधी एक दिवसाआड फरशी पुसत असते. त्यानंतर आजच्या जेवणाचा साधा मेनू होता. ज्वारीची भाकरी, वाटाण्याची भाजी, थोडेसे शेंगादाणे, फुटाणे, दही आणि तळलेले पापड.